आता मग पण लग्न होणार आहे. मला पण बायको येणार आहे आणि ती पण खरी खरी. ती मला जेव्हा म्हणलं तेव्हा पाणी आणून द्या जाईल, जेव्हा म्हणलं तेव्हा पाय दाबा जाईल. वाव, नुसती मजाच मज्जा. ए पिंट्या, अरे उठ ने. खुशाल ढुंगणार ऊन पडस तुला झोप तू. ओ पप्पा, आज मा मूड चांगला आहे बरं. बिनकामी खराब नका करू. हाव ना, नेमकाच मस्त लग्नाचा विचार करू लागलो. टपकले म्हणतच. का रे, एवढा कसं तुंबिली तू? होणारच लगन, जरा कळ मार ना. कळ मारणं 40 वर्ष लोक नुसत्या कळाच मारायच्या त्या मी. अरे गुब्बाडीच्या, तुझ्यासारखी आवलात पैदा करून पस्तावलो मी. तवा नाही का समजलं? अरे तुले ना पैदा करायचंच नव्हतं, पण तू मजाकीत वयले. डोकं नका खाऊ बरं. मला माझ्या बायकोला भेटायला जायचं आज. हा म्हणे लागले किरकिर करायली. भले चबरेवानी करतो तू. बाबू एवढं ध्यानात ठेव, तू कितीही मोठा झाला आणि काहीही झालं तर शेवटी तो बाप मीच राहणार आहे. कारण तुला म्या पैदा करेल. खावा तू आपल्याबद्दल कधी सांगणार आहे घरी? बस झालं बरं का आता तू. मला दम निघून राहिला आता. बेबी ऐक ना, एक प्रॉब्लेम झाला. माझ्या घरच्या नाही ना मग लग्न ठरवलं. लग्न ठरवलं? असं कसं ठरवलं? का वय तू तर लय म्हणत होती की काही झालं तरी तू या संगच लग्न करील म्हणून. अरे ऐकून तर घे बार बाप्या. मला पण ती पोरगा अजिबात आवडत नाही, पण मी माझ्या घरच्या पुढे जाऊ शकत नाही ना. तेच तर प्रॉब्लेम आहे. मग आपण पळून जाऊन लग्न करू ना. ते नाही करू शकत ना मी. माझ्या पप्पाला डेंजर आहे. आपण कुठे गेलो ना तर ते आपल्याला हुडकूनच आणतील. मग मला सोडून देते काय आता? मला ते काही सांगू नको. मी लग्न करील तर फक्त तू अशीच. ऐक, म्या त्याला इथं बोलवेले आज. त्याला मी म्हणते की आपण दोघं उद्या फिरायला जाऊ. कशाला जायचं त्याच्या संग फिरायला? म्या रे कर तू डुक्कर तोंडी. अरे त्याला मी म्हणते की आपण डोंगरावर फिरायला जाऊ आणि तिथं गेलो की त्याला फोटो काढायचा म्हणून एका टेकडीवर नेऊ, तिथं उभं करू आणि तिथून लोटून देऊ. म्हणजे कोणाला आपल्याबद्दल डाऊट येत नाही आणि काहीच नाही. म्हणजे आपण दोघं मोकळे. आणि कोणा काही विचारलं तर सांगायचं की फोटो काढता काढता त्याचा पाय घसरला आणि तो पडला. कशी वाटली आयडिया? एकदम भारी आयडिया आहे. असंच करू आपण. लय चालू आहे तू. बरं तू आता येऊ राहिला, तू तिकडे बाजूला जाऊन थांब. मी नंतर भेटते तुला. हाय हाय. ऐक ना, मला तुला काहीतरी सांगायचंय. बेबी, मला पण तुला काहीतरी सांगायचंय. डायरेक्ट बेबी? मला तर कस तरीच राहिला आता. मी काही ऐकतो नव्हतं. तुला काय सांगायचं सांग. आपण ना उद्या फिरायला जाऊ डोंगरावर. फिरायला? आणि ते पण डोंगरावर? वाव. ओके बेबी, तू म्हणशील तिथे जाऊ. बाई किती चांगला आहे ना नवरा. असा नवरा मला कधीच भेटला नसता. ऐक ना, मला एक पप्पी दे ना. इश्य नको बाई, मला लाज वाटती. दे ना व लगे. इथं नको बेबी. उद्या आपण डोंगरावर गेलो का नाही की लागतील तेवढ्या पप्प्या घे. लागतील तेवढ्या? मग तर काय काय करू आणि काय काय नाही असं झालंय आता. बर तू म्हणशील तसं तर उद्या आहे ना मी सकाळीच येतो तुझ्या घरी गाडी घेऊन. मग मस्त आपण डोंगरावर फिरू उद्या दिवसभर. ओके बेबी. बरं मी आता जाते. पप्पा घरी वाट पाहत असतील. आपण उद्या भेटू. चालेल ना? ओके बाय बाय. मी सांगितलं त्याले तो येणार आहे त्याची गाडी घेऊन मला न्यायले. तू अगोदरच आहे ना डोंगराजवळ जाऊन थांबा. त्याच्या तर मायला त्याला उद्या दाखवतोच मी. तू टेन्शन घेऊ नको. तू त्याला घेऊन ये. मी अगोदरच जाऊन थांबतो बरोबर तिथं. हो, मला येत नाही कुणाचं ऐकू. मला पाहिजे फक्त बायकू. बायकू बायकू बायकू. काय पिंट्या, लग्न ठरलं तेव्हापासून विसरला मित्र राहिले. मग हिंटू तुमच्या मागे. लग्नात काय सुख असतंय काय माहिती तुम्हाला? आतापासूनच बायकोचा बैल झाला ना तू. चुप ने भोंगड्या तोंडाची. तू तर लग्नच होत नाही रे. हाय तर रख पाय फक्त तू. उद्या मस्त मी फिरायला जाणार आहे. ते पण डोंगरावर. डोंगरावर? डोंगरावर नको जाऊ बरं पिंटिया. मग कुठं मशानभूमीत जाऊ का? आताच्या पुरीला डेंजर आहेत बरं. होणाऱ्या नवऱ्याला डोंगरावर नेतात आणि तिथून लोटून देतात. हिचा पण काहीतरी तसाच प्लॅन दिसतो. नाही रे,
मी होणारी बायकोली चांगली आहे. मग डोंगरावरच काऊन म्हणली ती? फिरायला का दुसऱ्या जागा नाहीत का? हो माय, मी डोंगरावरच काऊन म्हणली ती? खरंच हे पोरं म्हणतात ते पण खरं असू शकतंय. खरंच तसं होईल का काही? एक काम करू, आम्ही पण येतो तुझ्या संग. जर तसं काही झालं तर आम्ही तुला वाचू शकतो ना. बरं ठीक आहे, तुम्ही पण या आमच्या संग. पण आमच्या मना मदत नाही करायचा हा तुम्ही. या भोंगळ्या तोंडाच्या लय ना तशी सवय लोकांच्या मना मदत करायची. ही खरंच काही तसं करू शकेल का? काय सांगा बापा, कोण काय करेल सांगतात नाही या जमान्यात. ये दुनिया पीतल दी, ये दुनिया पीतल दी, ओ बेबी डोलम सोनी दी, ओ बेबी डोलम सोनी दी. अरे बाप, ही तर वेगळेच गाणे म्हणती. का व? तुला बॉयफ्रेंड नव्हता का अगोदर? 7-8 होते. हे आपलं 7-8 जणांची प्रपोज आले होते, पण मी इग्नोर केलं द्यायले. मग माझ्यात काय पाहिलं तू एवढं? तू यात का? तुला हँडसम आहे आणि त्याच्यापेक्षा भारी आहे ना तू. एक केस आहेत. आता तर काहीतरी भानगडच वाटते मला. कारण मी 50-60 पुरील प्रपोज मारले, पण एक पटली नाही माझ्या ऐकून. ते तर जाऊ द्या हो, पण ती माझ्या घरा शेजारची चिंगी एवढी काळी डके, पण ती नाही म्हणली मला. आणि ही म्हणते तू हँडसम आहे. पिंटिया सांभाळून राह रे बाबा, काहीतरी लोचा दिसतो. हे पिंटिया, अरे इकडे कस काय? लग्नाच्या अगोदरच मस्त फिरणं गिरणं चाललंय, मस्त मजा आहे. हे कशाला आली आता इथं? मी बोलवलो ते आले. तुम्ही कश काय इकडे? अरे काही नाही, डोंगरावर फिरायला जावं म्हणलं. लय दिवस झाले घरात बसून बसून निस्ता कटाळा आला होता. आत्ताच उठलं का या 12च्या पोटच्या यायचं? आत्ताच सांगते हा, आपल्या मागे मागे येऊ नका म्हणते आले. ऐ, आमच्या मागे येऊ नका. तुम्ही तुमचं फिरा, आम्ही आमचं फिरतो. समजलं का? हे लयच बोल राहिलं रे. ऐ मायच्यान, मला एकट्याला सोडू नका बरं. हो, तिच्या पुढे डाटून डाटून तुमच्यावर धावलो मी, पण मागे मागे जरा रे बापा हो. माय मी काही बायको पिंट्याची वेगळीच दिसती, चेपेल तोंडाची. हे बंडिया, अरे तिकडे पाय, ते पोरग पिंट्याच्या बायकोकडे पाहून कोण हसू राहिलं? नक्की याचं लपडं दिसतंय तिच्या संग. आपण आहे ना याच्या मागं मागच राहू, नेमकं समजल तरी काय मेळ याचा. बेबी, तू काहीतरी विसरली. काय विसरले मी? पप्पी. थांब ना थोडा, लयच तुंबेल दिसतो तू. अरे कालच म्हणी ना त्या डोंगरावर गेली की किती पप्प्या घे, आणि आता तर काही बोला लागली. तिचा वेगळाच खेळ दिसतो बापा. हॅलो, अरे कुठे तू? मी आता याले ते टेकडीवर घेऊन जाते. तिथे गेले की तू लवकर ये बरं. मी तुमच्या मागाचे टेन्शन घेऊ नको. त्याला तिथं नेलं की मी आलोच. पाय रे, मी म्हणलं होतं ना याचीच काहीतरी भानगड दिसती. ते पाय ते दोघं फोनवर बोलू राहिले. खरे चिल्लम तोंडिया, कोण आहे तू? नेमकी भानगड काय म्हणलं तुमची? काय याची भानगड? आणि तुला काय करायचं रे? करण लागेल सारख्या केसाची आहे. तुला काय करायचं? तू सांगतो आता, थांब. वाव बेबी, किती भारी मोसम आहे ना. चल ना बेबी, आपण त्या तिकडे पलीकडे फोटो काढू. हे मला नाही आवडत होते फोटो गिटो, तूच काढ. बेबी प्लीज ना, लय मोठी नाही, फक्त एकच फोटो काढू तो. काढ लवकर. असं नाही, तू त्या दगडावर जाऊन उभा राह, मग मी मागून तो फोटो काढते. मागून काढते? मागून कसा काढते आता फोटो? ते नाही का ते शाहरुख खान पोज देतो तशी. तुझे देखा तो ये जाना सनम, प्यार होता है दीवाना सनम. तशी पोज नाही येतो मले. तू तिथे जाऊन उभा राह फक्त, मी सांगते तुले. जमलं पाय, लवकर काढ, मला भेवाट राहिला. हो जमलं, लगेच काढते, फक्त एकच मिनिट थांब. हे डुक्कर तोंडाचं कसं आलं नाही अजून. आता मागून पळत जाते आणि एका लातातच पाडते. मले मारायला ठीक आहे. पिंट्या म्हणतात मले, पिंट्या. आता बैस बोंबलत चेपेल तोंडाची. मला कुणाचं ऐकू, मला पाहिजे फक्त बाई.